प्रशांत कोरेटकरच्या वादग्रस्त रोल्स रॉइसचं गूढ एबीपी माझानं उलगडलं. एबीपी माझानं शोधून काढला रोल्स रॉइसचा ठावठिकाणा. माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खळबळजनक माहिती. प्रत्यक्षदर्शींचा एक्सक्लुझिव्ह जबाब माझाच्या हाती. केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी वापरल्या 2 गाड्या, अमानुषपणे मारहाण. आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब माझावर. छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी. वढू बुद्रुक आणि तुळापूर इथे पुण्यतिथीचे कार्यक्रम. शिवभक्तांची मोठी गर्दी. 336व्या बलिदान दिनाच्या निमित्तानं सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानच्या मूक पदयात्रेला सुरुवात. शेकडो धारकरी मुंडन करून अनवाणी पदयात्रेत सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दरम्यान देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर, त्यासोबतच पंढरपूर आणि नीरा नरसिंगपूर इथे दर्शनासाठी जाणार. त्र्यंबकेश्वरामधून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरचं सिमेंट कॉन्क्रीट काढण्याचा सरकारचा निर्णय. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. पर्यावरण प्रेमींकडून निर्णयाचं स्वागत. प्रज्ञासिंग ठाकूरच्या उपस्थितीमध्ये मालेगावमध्ये होणाऱ्या हिंदू संमेलनाला हायकोर्टाची परवानगी. प्रज्ञासिंह यांचा संमेलनात होणार हिंदू वीर पुरस्कारानं गौरव. राज्यात पुढील वर्षी वीज स्वस्त. 1 एप्रिलपासून विजेच्या दरामध्ये कपात. घरगुती ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा. राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ घालणाऱ्या सलमान खानवरती मौलाना संतापले. इस्लाम आणि शरियाचा हवाला देत ही कृती पाप असल्याचं केलं स्पष्ट. म्यानमार थायलंडमध्ये भूकंपामुळे प्रचंड नुकसान. म्यानमारमध्ये 180 पेक्षा अधिक तर थायलंडमध्ये 100 नागरिकांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींची प्रशंसा. महान असा केला उल्लेख. टॅरिफबाबत अमेरिका भारत सहमती होण्याची शक्यता. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.